हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज. तर जनरल नॉलेज मध्ये आज आपण टॉपिक कव्हर करत आहे महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी ऍक्ट 1976 चा चॅप्टर 2 आहे हा एस्टॅब्लिशमेंट कंडक्ट ऑफ बिझनेस अँड ड्युटीज. ठीक आहे, हा चॅप्टर 2 आहे आपला. फर्स्ट चॅप्टर जो आहे तो प्रिलिमिनरी आपण सॉल्व्ह केला होता, इथे मिस्टेक झालेली आहे. चॅप्टर 2 आहे हा एस्टॅब्लिशमेंट कंडक्ट ऑफ बिझनेस अँड ड्युटीज. ठीक आहे, तर याची जी आहे ते आपण 20 MCQ सॉल्व्ह करणार आहे आणि ही सिरीज जी आहे ती कंटिन्यू टिल एक्झाम पर्यंत चालू राहणार. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, प्लेलिस्टला स्वतःजवळ सेव्ह करून घ्या, जेणेकरून जितके पण व्हिडिओज याच्यामध्ये अपलोड होतील एक्झाम पर्यंत सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळून जाणार. ठीक आहे, तसंच जनरल नॉलेजची बघा वन लाइनर PDF पण अवेलेबल आहे. याच्यामध्ये सगळे जीके GS चे ऑल पूर्ण टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF परचेस करू शकता. इम्पॉर्टंट PDF आहे, सर्वच एक्झामला तुम्हाला ही PDF जी आहे ती कामात येणार आहे. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आपण. एस्टॅब्लिशमेंट कंडक्ट ऑफ बिझनेस अँड ड्युटीज के 20 MCQs. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, द महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी इज एस्टॅब्लिश अंडर विच सेक्शन ऑफ द ऍक्ट. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आले आहे? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 2, सेक्शन 3, सेक्शन 4, सेक्शन 6. तो करेक्ट आंसर आहे सेकंड, सेक्शन 3. सेक्शन 3 मीन्स कलम 3. सेक्शन 3 प्रोवाइड फॉर एस्टॅब्लिशमेंट ऑफ महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी. Next, second, the Maharashtra Jeevan Authority was created to replace which earlier institution? महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची स्थापना कोणत्या पूर्वीच्या संस्थेच्या जागी करण्यात आली? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट महाराष्ट्र इरिगेशन बोर्ड, सेकंड महाराष्ट्र वॉटर सप्लाय अँड सेवरेज बोर्ड, थर्ड महाराष्ट्र वॉटर कंझर्वेशन ऑथॉरिटी अँड फोर्थ महाराष्ट्र अर्बन सर्व्हिस डिपार्टमेंट. द करेक्ट आन्सर आहे सेकंड, महाराष्ट्र वॉटर सप्लाय अँड सेवरेज बोर्ड. महाराष्ट्र जल पुरवठा व मल निस्कारण मंडळ, because the Maharashtra Water Supply and Sewerage Board are replaced by Maharashtra Jeevan Authority through the 1997 amendment. Next, third, the head office of Maharashtra Jeevan Authority shall be situated at. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा ऑप्शन आहे पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक. द करेक्ट आन्सर आहे सेकंड, मुंबई. As per section 3 of 2 specifies that the head office shall be in Mumbai. Next, fourth, the authority consists of chairman and not more than dash other members. प्राधिकरणामध्ये अध्यक्ष आणि जास्तीत जास्त डॅश इतर सदस्यांचा समावेश असतो. बघा ऑप्शन आहे 7, 10, 12, 15. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, 12. ठीक आहे, as per section 4 the authority consists of chairman and not more than 12 members. Next, fifth, the chairman and member of authority are appointed by. प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती कोण करतो? तो बघा ऑप्शन आहे स्टेट लेजिस्लेचर, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, स्टेट गव्हर्नमेंट and governor of Maharashtra, state government and urban develop department. तो करेक्ट आंसर आहे थर्ड, स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे, राज्य सरकार. ऍज पर सेक्शन 4 of 2 clearly state that state of government appoint the chairman and member. Next, 6, the tenure of office for member of authority is. प्राधिकरणाच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? बघा ऑप्शन आहे 2 years, 3 years, 5 years, 6 years. The correct answer is third, 5 years, 5 वर्ष. As per section 6 provide that member hold office for a period of 5 years unless terminated earlier. Next, 7th, the vice chairman is appointed by. उपाध्यक्षाची नियुक्ती कोण करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चेअरमॅन, स्टेट गव्हर्नमेंट, authority through election, and fourth urban development minister. The correct answer is the second, state government, Rajya Sarkar, because section 4 of 3 state that state government appoint the vice chairman. Next, 8, which of the following is not disqualified for membership? खालीलपैकी कोणती गोष्ट सदस्य होण्यासाठी अपात्रता नाही? तर बघा ऑप्शन आहे being an insolvent, second holding a government post,
थर्ड अनसाउंड माइंड एंड फोर्थ कन्विक्शन इन्वॉल्विंग मोरल टूरपिट। ठीक है, तो आंसर है यहाँ पे, आंसर है इथे सेकंड, होल्डिंग अ गवर्नमेंट पोस्ट, सरकारी पद धारण करणे, बिकॉज होल्डिंग अ गवर्नमेंट पोस्ट इज नॉट अ डिस्क्वालिफिकेशन, insolvency, unsound mind and conviction are disqualification. Next, ninth, resignation by chairman is to be addressed to, अध्यक्षाचा राजीनामा कोणाकडे सादर करावा लागतो? तर बघा ऑप्शन आहे स्टेट गव्हर्नमेंट, वाइस चेअरमॅन, मेंबर सेक्रेटरी, गव्हर्नर. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, स्टेट गव्हर्नमेंट मीन्स राज्य सरकार. ॲज पर सेक्शन 7 provide that chairman shall submit his resignation to the state government. Next, 10th, vacancies in the authority due to resignation, death or disqualification shall be filled by. राजीनामा, मृत्यू किंवा अपात्रतेमुळे प्राधिकरणातील रिक्त जागा कोण भरते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इलेक्शन, नॉमिनेशन बाय रिमेनिंग मेंबर्स, थर्ड स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंटमेंट अँड फोर्थ रिकमेंडेशन ऑफ चेअरमॅन. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंटमेंट, राज्य सरकारकडून नियुक्ती होते, बिकॉज ॲज पर सेक्शन 8 प्रोव्हाइड दॅट सच वॅकन्सीज आर फिल्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. तसंच बघा संपूर्ण मराठी व्याकरणसाठी एक पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. सर्व व्याकरणचे कन्सेप्ट याच्यामध्ये दिलेले आहे एमसीक्यू सोबत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे 11, द मेंबर सेक्रेटरी ऑफ ऑथॉरिटीज, प्राधिकरणाचा सदस्य सचिव कोण नियुक्त करतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अपॉइंटेड बाय द ऑथॉरिटी, सेकंड नॉमिनेटेड बाय द चेअरमॅन, थर्ड अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट अँड फोर्थ इलेक्टेड बाय मेंबर. करेक्ट आन्सर आहे थर्ड, अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकारकडून नियुक्त होतो. बिकॉज सेक्शन 9 of 1 clearly mention that state government appoint the member secretary. Next, 12th, the authority function as a, प्राधिकरण कोणत्या स्वरूपात कार्य करते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, सेकंड कॉर्पोरेट बॉडी विथ परपेच्युअल सक्सेशन, थर्ड व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन अँड फोर्थ रजिस्टर्ड एनजीओ. करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॉर्पोरेट बॉडी विथ परपेच्युअल सक्सेशन, सातत्यपूर्ण उत्तराधिकार असलेली कॉर्पोरेट संस्था, बिकॉज ॲज पर सेक्शन 3 of 3 एस्टॅब्लिश the authority as a body corporate with perpetual succession and common seal. Next, 13, the authority has power to acquire, hold and dispose of property under. प्राधिकरणास मालमत्ता संपादन, धारणा व विक्री करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 10, सेक्शन 11, सेक्शन 12, section 3 of 4. तो करेक्ट आंसर है 4, section 3 of 4, because section 3 of 4 grant the authority the power to acquire, hold or dispose property. Next, 14, the authority must meet at least, प्राधिकरणाची बैठक किमान किती वेळा घ्यावी लागते? बघा ऑप्शन आहे once in 3 months, once in 6 months, once every year and once every 2 months. तो करेक्ट आंसर है फर्स्ट, once in 3 months, 3 महिन्यातून एकदा, because section 14 require that the authority shall meet at least once in 3 months. Next, 15, the quorum for meeting of authorities, प्राधिकरणाच्या बैठकीसाठी आवश्यक कोरम किती असतो? बघा ऑप्शन आहे 1/4 of total member, second 1/3 of total member, third half of total member and 3/4 of total member. तो करेक्ट आंसर है सेकंड, 1/3 of total member, एक तृतीयांश सदस्य, because section 14 of 3 specifies that quorum shall be 1/3 of member total members. Next, 16, decision of the authority are taken by, प्राधिकरणाचे निर्णय कशाद्वारे घेतले जातात? तर बघा ऑप्शन आहे कॉन्सेन्स, मेजॉरिटी ऑफ वोट, secret ballot and state government direction. तो करेक्ट आंसर है सेकंड, मेजॉरिटी ऑफ वोट्स, बहुमताने. As per section 14 of 4 provide that decision are taken by the majority of votes. Next, 17, the function of the authority mainly relates to, प्राधिकरणाचे मुख्य कार्य कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अर्बन ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग, सेकंड वॉटर सप्लाय अँड सेवरेज डेव्हलपमेंट,
थर्ड फॉरेस्ट मैनेजमेंट एंड फोर्थ सॉलिड वेस्ट डिस्पोजल. तो करेक्ट आंसर है सेकंड वॉटर सप्लाय एंड सेवरेज डेव्हलपमेंट, जल पुरवठा व मल्ल निस्कारण विकास, बिकॉज दिस एक्ट कोर फंक्शन is the planning, development and maintenance of water supply and sewerage system. Next 18, the authority may delegate its power to, प्राधिकरण आपले अधिकार कोणाकडे सोपवू शकते. तर बघा ऑप्शन आहे any officer or committee, second any citizen, third any NGO and fourth any district collector. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट एनी ऑफिसर और कमिटी, कोणत्याही अधिकारी किंवा समितीकडे, बिकॉज ॲज पर सेक्शन 17 authorize the authority to delegate power to its officers or committee. Next 19, members of authority who are government officers serve as, प्राधिकरणातील जे सदस्य शासकीय अधिकारी आहेत ते कोणत्या स्वरूपात कार्य करतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंडिपेंडेंट मेंबर, सेकंड एक्स ऑफिसियो मेंबर, नॉमिनेटेड मेंबर एंड को ऑप्शन मेंबर. तर करेक्ट आंसर आहे सेकंड एक्स ऑफिसियो मेंबर, पदसिद्ध सदस्य, because as per section 4 of 2 state that such member are ex officio member. Next 20, the seal of the authority is used under the direction of, प्राधिकरणाची मुद्रिका मीन्स सील कोणत्या आदेशानुसार वापरली जाते. तर बघा ऑप्शन आहे स्टेट गव्हर्नमेंट, चेअरमन, मेंबर सेक्रेटरी, एनी मेंबर ऑथराइज. तर करेक्ट आंसर आहे सेकंड chairman means अध्यक्ष. as per section 3 of 3 the common seal of the authority is used under the authority of the chairman. तसंच बघा जनरल नॉलेज, व्याकरण, मेकॅनिकल, त्याच्यानंतर जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि अकाउंट्स सर्व पीडीएफ अवेलेबल आहे. इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. तर ज्यांना पण पीडीएफ हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे एक्झाम ओरिएंटेड. जर आतापासून आपण प्रिपरेशन केलं तर एक्झाम पर्यंत डेफिनेटली आपलं पूर्ण प्रिपरेशन होऊन जाईल. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.